रसिको नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. गोष्ट जुनी पण अर्थ नवा या कथा मालिकेतील आजची ही पुढची गोष्ट. पंढरपुरामध्ये एक भिक्षुक राहत असतो. दारोदारी भिक्षा मागायचं, मिळेल ते अन्न घ्यायचं आणि रोजचं जीवन जगायचं असा त्याचा क्रम चाललेला असतो. खरं तर त्याला स्वतःचं घरदार नव्हतं, कुणी नातेवाईक नव्हते, म्हणून तो धर्मशाळेत राहायचा. भिक्षा मागत असताना काही जण त्याला आपल्याकडचे जुने कपडे देत होते, काही जण अन्न देत होते, काही जण पैसे सुद्धा देत होते. आपल्याला गरज नसलेले सगळे कपडे तो इतरांना वाटून द्यायचा, अर्थातच गोरगरिबांना वाटून द्यायचा. अन्न पोटापुरतं मिळालं की भिक्षा मागवणं तो थांबवायचा, पण स्वतःचा त्याला असा काही खर्च नसल्यामुळे पैसे मात्र त्याच्याकडे साठत गेले. सुरुवातीला तो फक्तच ते पैसे साठवत होता, पण हळूहळू त्याला त्याची आसक्ती व्हायला लागली. हळूहळू रोज तो पैसे मोजायला लागला. आणि मग काय झालं, भिक्षा मागून अन्न मिळवायचं, आलेले कपडे वाटून द्यायचे, पण पैसे मात्र जमा करायचं, असं एक त्याला व्यसनच जणू लागलं. काही दिवसानंतर भरपूर पैसे जमा झाल्यानंतर त्याने मनाशी ठरवलं की आपण आता काशीला जाऊयात, गंगेमध्ये स्नान करूयात, विश्वेश्वराचं दर्शन घेऊयात, थोडंफार पुण्य आपल्याही गाठीशी येईल. आणि म्हणून तो जायला निघाला. वाटेत जात असताना आपल्या जवळ असलेली ती पैशाची पिशवी तो अगदी जीवापाड जपत होता. त्या संपूर्ण प्रवासामध्ये त्याला कितीतरी गरजू, कितीतरी भिक्षुक, कितीतरी गरीब, कितीतरी याचक, कितीतरी दीन मंडळी भेटली की ज्यांनी त्याच्या समोर हात पसरले, आम्हाला मदत करा, पण त्यांनी आपल्याकडचा एकही पैसा त्यांना दिला नाही. अखेर होय नाही करत तो गंगेपर्यंत पोहोचला. गंगेच्या किनाऱ्यावर आता आंघोळीला उतरायचे, स्नानाला उतरायचे. खाली अडचण आली, पैशाची पिशवी ठेवायची कुठे? ती जर काठावर ठेवावी तर चोरीला जाण्याचं भय होतं. बरं, तिला घेऊन पात्रात उतरावं गंगेच्या तर ती भिजण्याची भीती होती. काय करावं? बघा आता त्या भिक्षुकाची अवस्था कशी झाली. गंगा माता समोर आहे, विश्वेश्वर शेजारी आहे, पण मन मात्र गुंतलंय हातातल्या पिशवीमध्ये, त्या द्रव्यामध्ये. थोड्या वेळाने त्यांनी विचार करून एक मनाशी ठरवलं. तो काठावर आला, बाजूची माती खणली, एक खड्डा तयार केला, त्यामध्ये ती पिशवी ठेवली, खड्डा बंद केला. पुन्हा त्याच्या मनात विचार आला की आपण आंघोळीवरून परत आल्यानंतर आपल्याला ही नेमकी जागा कशी कळायची, म्हणून तिथेच त्या मातीचं त्यांनी एक शिवलिंग तयार केलं. आता आपल्याला लक्षात येईल असं म्हणून तो गंगेच्या पात्रामध्ये आंघोळीसाठी उतरला. गंमत काय झालीये बघा, ज्या वेळेला तो हा कृती करत होता तेव्हा आजूबाजूचे भाविक सुद्धा पाहत होते आणि त्या भाविकांचा असा समज झाला की गंगेत स्नान करण्याच्या आधी इथे शिवलिंग तयार करण्याची बहुधा पद्धत असावी, म्हणून प्रत्येकाने पात्रात उतरण्याच्या आधी आपलं स्वतःचं एक शिवलिंग तयार केलं. तुमच्या लक्षात आले असेल आता मला काय म्हणायचंय. जसा तो भिक्षुक बाहेर आला आंघोळ करून, तसा तो व्यथित झाला. याचं कारण म्हणजे आता आपण तयार केलेलं शिवलिंग नेमकं कोणतं हे त्यालाच ओळखता येईना. एका क्षणात त्याने आपल्या स्वतःला दुःखाच्या खाईत लोटलेलं होतं. त्याचं मन व्यथित झालं. आता त्याची अवस्था कशी झाली बघा. ना त्याला गंगेत स्नान केल्याचं पुण्य लाभलं, ना विश्वेश्वराच्या दर्शनाचा आनंद लाभला. फक्त जी मोहमाया तो सोबत घेऊन फिरत होता ती आपल्याकडून आता गेली, याचं दुःख मात्र त्याच्या पदरी पडलेलं होतं. गोष्ट इथे संपते मंडळी, पण आपल्या सगळ्यांचं थोड्याफार पद्धतीने हे असंच होतं ना हो. आपण आनंद सुखाच्या शोधात निघतो, पैसे कमावण्यात, जास्त वस्तू जमवण्यात, यश प्रसिद्धी वाढवण्यात आनंद मिळेल असं आपल्याला वाटतं आणि आपण ते करत जातो. जीवापाड मेहनत करतो, यश संपादन करतो, जीवन चांगलं जगण्यासाठी जरुरीचं आहेच होते, पण या प्रवासात आपण साधनातच गुंतत जातो. साध्य समोर असलं तरी त्याचा अनुभव मात्र घ्यायला आपण विसरतो. अजाणतेपणात गरजू लोकांना मदत करायचंही राहून जातं. एखाद्या क्षणी आपण कमावलेलं सगळं वाळू खाली दबून नष्ट होतं आणि शेवटी उरतो तो आपल्याच घरातल्या भिंतीला एका खिळ्यावर टांगलेला आपला स्वतःचा फोटो. हेच खरं तर आयुष्याचं सत्य आहे मंडळी. त्यामुळे कबीरजी म्हणतात तसं की आपल्या मनाची अवस्था कशी असावी. साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाये, साई इतना दीजिए ज्या में कुटुंब समाये, मैं भी भूखा न रहूं, साधू न भूखा जाए, साधू न भूखा जाए. खरं ना मंडळी. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन. तुर्तास धन्यवाद.